आता बघणार आहोत बातमी 36 जिल्ह्यांची। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी मोठा डाव टाकलाय। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेची युती होणार आहे। आगामी पालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्रित लढणार आहेत। धुळ्याच्या गुलमोहर या शासकीय विश्रामगृहात रोकड सापडल्याप्रकरणी मंत्री जयकुमार रावल यांनी प्रतिक्रिया दिली। विश्रामगृहाच्या खोलीत कोट्यवधी रुपयांची रोकड सापडणं हे अत्यंत गंभीर आहे असं ते म्हणाले। दरम्यान पालकमंत्र्यांनी तब्बल 55 दिवसांनंतर प्रतिक्रिया दिली असून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश तुम्हीच दिले होते का असा सवाल आमदार अनिल गोटेंनी उपस्थित केलाय। सांगलीच्या एका कार्यक्रमात बांबूच्या शेतीवरून पाशा पटेल आणि रामदास आठवले यांच्यामध्ये जुगलबंदी रंगली। बांबूची शेती फायदेशीर असून सगळ्यांनी आपल्या शेतात बांबू लावावा असं आवाहन पाशा पटेल यांनी या कार्यक्रमात केलं। दरम्यान शेतामध्ये बांबू न लावता मी अनेकांना बांबू लावले आहेत असा टोला आठवलेंनी लगावला आणि त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। सांगलीच्या वाळवा इथल्या कार्यक्रमात मराठीच्या मुद्द्यावरून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सल्ला दिलाय। मराठी बोलला नाही म्हणून महाराष्ट्रात दादागिरी करून चालणार नाही आणि मग इथे दादागिरी केली तर अन्य राज्यात मराठी लोक आहेत त्यांचे काय हाल होतील तर असं म्हणत दादागिरी करू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे। आणि जर तुम्हाला दादागिरी करायचीच असेल तर राज साहेबांनी आपल्या मनसैनिकांना आर्मीत पाठवावं असा सल्ला आठवलेंनी राज ठाकरेंना दिलाय। साताऱ्याच्या पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे कोयना नदीपात्राची पाणी पातळी वाढतीये। पाटणमधील जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेलेला आहे। खडकवासला धरण या साखळीमध्ये पानशेत, परसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे 75% पाणीसाठा जमा झालाय। यावर्षी जून महिन्यापासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे धरण साठ्यात दुपटीनं वाढ झाली आहे। मुंबई, ठाणे या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा या धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पोलादपूर ते महाबळेश्वर या आंबेनाळी घाटातल्या अवजड वाहनांकरता पूर्णपणे हा घाट बंद करण्यात आलाय। 15 ऑगस्ट पर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, तर हलक्या वाहनांकरता हा रस्ता पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट या काळामध्ये बंद असेल। पावसाळ्याच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे, त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्ग म्हणून ताम्हिणी घाटामार्गे पुणे किंवा चिपळूण पाटण सातारा मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन करण्यात आलंय। मावळातील कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून 540 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढलंय, तर परिस्थितीनुसार विसर्ग कमी करण्यात येणार आहे। त्यामुळे नदीपात्रात कुणीही उतरू नये आणि नदीपात्रात जनावरं असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत असं आवाहन कासारसाई पाटबंधारे विभागानं नागरिकांना केलं आहे। भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा नामनिर्देशन फॉर्म परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर या दोघांनी निवडणुकीतून माघार घेतली। आता 21 संचालक पदाच्या निवडणुकीकरता 46 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। जुन्या पीक योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलंय, त्यामुळे त्यात सुधारणा करून नवीन पीक विमा योजना लागू केली गेली आहे। या योजनेखेरीज शेतकऱ्यांच्या विकासाकरता व शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी कृषी समृद्धी योजना राबवण्यात येणार आहे। नीट परीक्षेत आपल्या अपयशामुळे एका नागपुरात विद्यार्थिनीनं आत्महत्या केलेली आहे। 17 वर्षाच्या तरुणीनं गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटमाथ्यावर धुका पसरलाय। लोणावळा खंडाळा परिसरातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे वातावरण आल्हाददायक झालंय। भुसावळ तालुक्यातील सुसनगाव गोजोरा या रस्त्याची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते आहे। रस्त्याच्या साईड पट्ट्यालाही खचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचा धोका वाढलेला आहे।
देहू रोडच्या लष्करी छावणीतील देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रद्द करून या ठिकाणी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करावी या मागणीकरता देहू रोड इथल्या सगळ्या पक्षाच्या शिष्टमंडळानं मावळ खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान खासदार बारणे यांनी देहू रोड शिष्टमंडळाची आणि संरक्षण मंत्री यांच्या दालनात बसून हा पेच सोडवण्याचं आश्वासन दिलं। डाळिंब शेतीचा झेंडा उंचावणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा दरवाढीचा दिलासा मिळतो आहे। डाळिंबाचं क्षेत्र घटलं असलं तरी मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे डाळिंबाचे दर झपाट्यानं वधारलेत। त्यामुळे 180 ते 200 रुपये किलो दरानं ते विकले जात आहेत। गेल्या 5 वर्षांपासून सुरू केलेली शबरी घरकुल योजना काही अडचणींमुळे संथगतीनं सुरू आहे। आतापर्यंत 1,80,484 घरकुलं मंजूर झालेली आहेत। उर्वरित 61,186 घरकुलं दुसऱ्या टप्प्यात हाती घेतली जाणार असल्याची कबुली आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विधान परिषदेमध्ये दिली। एक सविस्तर बातमी बघूया। पावसाळी अधिवेशनामध्ये राणेविरुद्ध ठाकरे सामना रंगतोय। विधान भवन परिसरात यापूर्वी आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंची पोडियम आणि विधान भवनाच्या पायऱ्यांजवळ चकमक झाली, तर आज आदित्य ठाकरेंनी नितेश राणेंना डिवचलं। त्याचं घडलं असं की माध्यमांशी संवाद साधण्याकरता आदित्य ठाकरे पोडियमजवळ येतच होते, पण तिथं जात असताना त्यांना कुणीतरी सांगितलं की नितेश राणे माध्यमांशी बोलतायत। ते ऐकल्यावर आदित्य ठाकरे यांनी राणेंना डिवचत ते माघारी परतले। चला रास्ता दाखव, चला 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 रास्ता दाखव, चला 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 रास्ता दाखव, चला 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 रास्ता दाखव, चला 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 विचार आलं का? पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। पुलुंडी इथल्या टी विभागामध्ये येत्या शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तब्बल 12 तासांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। या कालावधीमध्ये 600 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्याचं काम योगी हिल मार्गावरील प्रस्तावित विकास नियोजन रस्त्यावर हाती घेतलं जाणार आहे। या कामाचा थेट परिणाम मुलुंड पश्चिमच्या काही भागांवर पाणीपुरवठ्यावर होणार आहे आणि काही भागांमध्ये पूर्णपणे पाणी बंद राहणार आहे। नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण जलवाहिनीला गळती लागली आहे, त्यामुळे या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे। ही नवीन जलवाहिनी जुन्या जलवाहिनीला जोडण्याचं काम शुक्रवारी हाती घेण्यात येणार आहे। त्यामुळे शुक्रवारी सकाळी 10 ते शनिवारी पहाटे 4 पर्यंत मुख्य जलवाहिनीतून होणारा पुरवठा बंद राहणार आहे। पुणे ते सिंगापूर ही विमानसेवा पुढील 2.5 महिने म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय एअर इंडिया या विमान कंपनीनं घेतला आहे। मंगळवारी एअर इंडियानं अधिकृत पत्रकाद्वारे ही माहिती दिली। गणपतीत गावी जाणाऱ्यांकरता सरकारनं 5000 एसटी बसेसची सोय केली आहे। चाकरमान्यांना ऑनलाईन या बसचं तिकीट बुक करता येणार आहे। गणेशोत्सव 2025 ची तयारी म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान मुंबईहून कोकणात जाणाऱ्या भाविकांकरता 5000 अतिरिक्त बस सेवा सुरू करणार आहे। रेल्वे मंत्रालय लवकरच गाड्यांमधील जागांबद्दल मोठा निर्णय घेऊ शकतं। प्रत्येक अनारक्षित कोचमध्ये फक्त 150 तिकीटं देण्याच्या योजनेवर रेल्वे काम करते। या प्रकल्पाची चाचणी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर होणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे। धक्काबुक्कीशिवाय मेट्रो प्रवास करता यावा म्हणून महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ताफ्यात 3 नव्या कोऱ्या मेट्रो ट्रेन दाखल झाल्यात। या सुविधेमुळे अंधेरी दहिसर गुंदवली या मार्गावर आजपासून गर्दीच्या वेळी 21 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत। 3 लाखांहून अधिक मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे। मध्य रेल्वेनं वातानुकूलित लोकलमधील प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि नियमबद्ध करण्याकरता विशेष मोहीम हाती घेतली आहे। याच अनुषंगानं
स्थापन केलेल्या एसी लोकल टास्क फोर्सनं वर्षभरामध्ये 1.22 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत 4 कोटींचा दंड वसूल केला. त्यामुळे एसी लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. मुंबईतील दुसरी भुयारी मेट्रो मार्गिका असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते अंधेरी पूर्व 7A मार्गिकेच्या भुयारीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे. या मेट्रो मार्गिकेवरील 1.65 किलोमीटर लांबीच्या अपलाईन बोगद्याचं भुयारीकरण पूर्ण करण्यात आलेलं आहे. नॅशनल अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन PSU 2025 या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये कोकण रेल्वेला राष्ट्रीय पातळीवरील 4 पुरस्कार प्राप्त झालेत. मुंबईमध्ये गेल्या आठवड्यात हा सोहळा पार पडला. मुंबईतील कबूतरखान्यांवर पाडकाम कारवाई करण्यापासून उच्च न्यायालयानं मंगळवारी महापालिकेला मज्जाव केला. महापालिका आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाला याचिकेवर भूमिका स्पष्ट करायला सांगितलं होतं आणि त्या दरम्यान उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय. मीरा भाईंदर शहरात सोन्याच्या दरात कचरा डबे खरेदी करण्याच्या निर्णयाची फेरपडताळणी केली जाणार आहे. याबाबत अजूनही कंत्राटदाराला कामाचे कार्यादेश दिले नसून विशेष लेखा परीक्षण करूनच कामाचे कार्यादेश दिले जातील असं मीरा भाईंदर महापालिकेनं स्पष्ट केलेलं आहे. पुणे पालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 32 गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी प्रत्येक गावाचा प्राथमिक नियोजन आराखडा करण्यात येणार आहे. या गावांमध्ये पिण्याचं पाणी ही सगळ्यात मोठी समस्या असून त्याकरता नवीन जलशुद्धीकरण केंद्रही उभारली जाणार आहेत आणि त्याकरता प्रत्येक गावाच्या विकास कामाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे आदेश पुणे पालिका आयुक्तांनी दिले आहेत. महाज्योतीला द्यावयाचा 126 कोटी रुपयांचा निधी सरकारकडे थकीत असून या निधीची मागणी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे. मात्र सरकारकडे निधी नसल्यानं ही थकबाकी प्रलंबित आहे. निधी उपलब्ध करण्याकरता इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाचे मंत्री वित्त विभागाकडे पाठपुरावा करत आहेत, अशी कबुली मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेमध्ये दिली. ठाण्यातील काजूपाडा चेनागाव ते गायमुख घाट या रस्त्याची स्थिती अतिशय खराब झालेली आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. या रस्त्यावर केलेली दुरुस्ती पावसाळ्यामध्ये टिकून राहावी याकरता रॅपिड हार्डनिंग या कॉन्क्रीटचा प्रयोग करून या घाट रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. PMRDAच्या वतीनं पुण्यात उभारले जाणारे सुमारे 32,000 कोटींचे प्रकल्प बेकायदेशीर ठरत असल्याचा गंभीर आरोप पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यांनी केला आहे. समिती गठीत झाल्यापासून प्रशासनानं एकही बैठक घेतली नसल्याची माहिती महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे यांनी दिली आहे. राज्य सरकार आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला दिलासा देताना मुंबई उच्च न्यायालयानं गेटवे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल सुविधांची उभारणी करण्याचा मार्ग मोकळा केलाय. जेट्टी प्रकल्प पर्यावरणाला हानिकारक ठरू नये याची संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यावी असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. राज्यातील 100 नद्या आणि 5 ते 6 हजार किलोमीटर नदीपात्राचं रेड आणि ब्लू वाईन सर्वेक्षण जलसंपदा आणि महसूल खात्यामार्फत केलं जाणार आहे. नदीपात्रामध्ये अवैध भराव टाकून झालेल्या अतिक्रमणाविरोधात टास्क फोर्स स्थापन केला जाईल, ही माहिती दिली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी. मिठी नदी पात्रातील गाळ काढण्याच्या कामातील 65 कोटींच्या घोटाळ्यामध्ये कथित मध्यस्थ केतन कदम याला जामीन देण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे. या घोटाळ्यामध्ये कदम यानं प्राथमिकदृष्ट्या महत्त्वाची भूमिका बजावली असून यामुळे पालिकेला आर्थिक नुकसान झाल्याचं निरीक्षण सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे. कबूतरखान्यांमध्ये कबुतरांना खाद्य देणाऱ्या 107 व्यक्तींना मुंबई महापालिकेनं आतापर्यंत दंड ठोठावला आहे. यात प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे एकूण 55,700 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. पालिका क्षेत्रातील 2024-25 मध्ये 121 अनधिकृत शाळा आढळल्या. त्यात जवळपास 27,121 विद्यार्थी शिकतायत, तसंच त्या शाळांवर 925 शिक्षक कार्यरत आहेत. अनधिकृत शाळांमुळे 27,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी असल्यानं शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईत साथीचे आजार बळावले. शहरात सध्या गॅस्ट्रो आणि मलेरियाचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं अहवाल दिल्यानुसार 6 महिन्यांमध्ये गॅस्ट्रोचे
4,831 रुग्ण तर मलेरियाचे 3,400 पेक्षा अधिक रुग्ण नोंदवले गेलेले आहेत. समाज कल्याण आयुक्तालयामार्फत 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरता शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. त्यानुसार शालेय आणि 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशाकरता 17 जुलैपर्यंत तर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 21 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत. राज्यातील हजारो ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना त्यांच्या शिक्षा आणि दंडामध्ये मोठी वाढ करण्यात येईल. तसंच आरोपींच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांचा लिलाव करण्यापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये पोलिसांना सहाय्य करण्याकरता तज्ज्ञांची विशेष यंत्रणा उभारली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 2025च्या पहिल्या 6 महिन्यांमध्येच म्युच्युअल फंडातील खात्रीचा गुंतवणूक पर्याय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या तब्बल 1,12,00,000 नेट SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बंद झालेले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक नेट SIP ट्रेंड निर्माण झाल्याचं बघायला मिळतं. एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. सविस्तर बातमी आहे. पाथर्डी तालुक्यातील काही दूध संकलन केंद्रांवर भेसळयुक्त दूध विक्रीचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे. या प्रकारामुळे शेकडो नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. पाथर्डी तालुक्यातील काही ठिकाणी दुधामध्ये स्टार्च, साबण, सिंथेटिक द्रव्य आणि पावडर मिसळून कृत्रिम दूध तयार करून ते बाजारात विक्री करता पाठवलं जात आहे. असे प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहेत. अशातच धायतडकवाडी इथल्या प्रकार संत वामनभाऊ दूध संकलन केंद्राच्या नावानं करण्यात येतोय. संबंधित केंद्राच्या नोंदीही बनावट असल्याचं समोर आलंय. धायतडकवाडी इथले शेतकरी अर्जुन धायगुडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दुग्ध विकास विभाग, अन्न आणि औषध प्रशासन, पशुसंवर्धन मंत्रालय यांच्याकडे याबाबत तक्रार केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सुद्धा दिले आहेत. एकतर भेसळयुक्त रासायनिक दूध तयार करायचं आणि ते दूध शासनाला घालून वरून त्याचं शासकीय अनुदानही मिळायचं, हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे आणि हा लोकांच्या आरोग्याशी खूप मोठी खेळ चालू आहे. आम्ही प्रत्येक याचे कागदपत्र मिळवले आहेत. आता या प्रभात सन फ्रेश कंपनीचे अधिकारी यात काही सामील झालेले आहेत. पुन्हा एकदा आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळूया. धाराशिवच्या लोहारा इथं चोरट्यांनी सराफा दुकान फोडून दागिन्यांसह रोकड लंपास केली. 40,000 रुपये रोख रकमेसह नवीन 5 किलो चांदी आणि 3 किलो चांदीची मोड असा एकूण 7,81,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात निलेश चव्हाण यानं केलेल्या जामीन अर्जावर 22 जुलैला सुनावणी होणार आहे. 11 आरोपींविरोधात सोमवारी पुणे न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं. दोषारोपपत्र एकूण 1,670 पानांचं असून सगळ्या आरोपींविरोधात ठोस पुरावे संकलित करण्यात आल्याचा दावा बावधन पोलिसांनी केला आहे. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये चोरट्यांनी मोबाईल दुकान फोडून 23 मोबाईल लंपास केले. सीसीटीव्ही पासून वाचण्याकरता चोरट्यांनी डोक्यात उलटी पिशवी घालत चोरी केली. तुळजापूर पोलीस स्टेशनपासून 50 मीटर अंतरावर ही घटना घडली. मध्य प्रदेशातून हलक्या प्रतीची गोवा कंपनीची दारू आणि त्याला महागड्या ब्रँडचा टॅग लावणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण 3,14,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. भुसावळ तालुक्यातील सुनसगाव इथल्या मनुदेवी मंदिरातून 13 किलो वजनाची पितळी नागाची मूर्ती अज्ञात चोरट्याने चोरी केली. या घटनेमुळे गावात खळबळ उडालेली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेतील दवाखाने फक्त कागदावर असून सुमारे 27 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांनी केला आहे. चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे. अजिंठा लेणीत पर्यटकांना बिबट्याचं दर्शन झालं. अजिंठा लेणीच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये खास करून विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याकरता प्रत्येक शाळेत पुढील 3 महिन्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी केली आहे. त्याकरता अर्थसंकल्पीय तरतूद करावी असं अमीन पटेल म्हणाले.
पैठण तालुक्यामध्ये मोसंबीला मगरी रोगानं ग्रासलंय. शेतकरी हतबल झालाय. फळांची गळती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा, सरकारनं आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी मोसंबी उत्पादक शेतकरी करतोय. सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला. प्रलंबित मागण्यांकरता राज्य सरकारचं लक्ष वेधून घेण्याकरता हा मोर्चा काढण्यात आला. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला मदत करणाऱ्या एका तरुणीसह 4 गुन्हा दाखल केला. महाराष्ट्रामध्ये आज मितीत 4,95,00,000 वाहनांची नोंद झाली आहे. मुंबईत दररोज 794 नव्या वाहनांची नोंद होते. त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरात मेट्रोचं जाळं विस्तारित करण्यात येणार आहे. मुंबईकरांना सागरी किनाऱ्यावर चालण्याचा आनंद घेता यावा याकरता पालिकेकडून प्रियदर्शनी पार्कपासून वरळी सीफेसपर्यंत विहारपथ केला जातोय. पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय. येत्या आठवड्यात मुंबईकरांकरता तो खुला होईल. या उर्वरित टप्प्याच्या 300 मीटर भागाला केंद्रीय पर्यावरणाची मंजुरी मिळाली आहे. आधार केंद्र वितरणामध्ये पुणे जिल्ह्यानं राज्यात आघाडी घेतली आहे. रिक्त 122 केंद्रांकरता कालबद्ध कार्यक्रम राबवून या केंद्रांना आधार संच वितरणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. सोलापुरातील निराळे वस्ती इथं विनापरवाना मूळव्याध उपचाराकरता चालवल्या जाणाऱ्या दवाखान्यावर महापालिकेनं कारवाई केली. पालिकेच्या आरोग्य विभागानं पोलिसांच्या सहकार्यानं धाड टाकून बोगस डॉक्टरचा पर्दाफाश केला. त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा परवाना नव्हता. तो उपचार करत असल्यानं त्याच्यासह त्याची पत्नी, एक तरुण नातेवाईक या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एक